नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. माधव वाघ हॉस्पिटल कोंढाई व माथाडी कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने हृदयरोग तपासणी शिबिर व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन शिवाजी सभागृह, दत्तात्रय नगर, हुडकेश्वर रोड येथे गुरुवारी पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजित वंजारी व काँग्रेसचे नेते गिरीश पांडव प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शिवसेनेच्या माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश्वर कोमेजवार, विजय कडू, डॉक्टर दीपकराव शेंडेकर, विनायकराव वाघ यांच्या पुढाकाराने करण्यात आले. डॉक्टर कीर्ती सावरकर, प्रीती श्रीवास, अविनाश चरडे यांनी आरोग्य तपासणी केली. 100वर नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी ECG, ब्लड प्रेशर चेकअप, रँडम ब्लड शुगर, हार्ट रेट, पल्स रेट आदी तपासण्या नाममात्र 20 रुपये शुल्कात करण्यात आले. सर्वश्री विजय कडू, पुरुषोत्तम तातोडे, सुभाष गुजर, विलासराव इटनकर आदी अनेकांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत जंगल सफारीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे तसेच येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या जलसंस्थांमध्ये पर्यटकांसाठी हाऊस बोट, सोलर बोट आदी जलपर्यटनाच्या विविध सुविधा निर्माण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिल्या आहेत. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत निसर्ग पर्यटनासंबंधित नियमन करणे तसेच विविध सोयी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात स्थानिक सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमती बिद्री बोलत होत्या. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जयराम गौडा, उपायुक्त चंद्रभान पराते, गोंदिया वन विभागाचे उपवन संरक्षक P. पंचभाई, भंडारा वन विभागाचे उपवन संरक्षक राहुल गवई यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. नवेगाव नागझिरा प्रकल्पात सफारीसाठी एकूण 135 वाहनांची संख्या मंजूर करण्यात आली आहे. मात्र सध्या स्थितीत केवळ 45 जिप्सी वाहन कार्यरत आहे. त्यामुळे उर्वरित वाहन तातडीने पर्यटन सेवेत उपलब्ध करण्याचे तसेच यात इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही श्रीमती बिद्री यांनी दिल्या आहेत. सोबतच शालेय विद्यार्थ्यांना अल्प दरात जंगल सफारीसाठी 2 बसेस सुरू करण्याचीही सूचना त्यांनी दिल्या. पर्यटकांना जंगलाविषयी योग्य माहिती मिळवून पर्यटन वाढ होण्यासाठी व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव, पक्षी तसेच वृक्षांबद्दल संपूर्ण माहितीबाबत गाईड यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढवण्याची, सोबतच विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात येणार आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रालगत असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्टमध्ये 50% हरित ऊर्जा वापर करणे बंधनकारक करण्याचे त्यांनी सांगितले आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. विविध उपक्रम तसेच स्पर्धांच्या माध्यमातून विद्यापीठाला लोकाभिमुख केले जात असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जलसंवाद विभागाच्या वतीने आयोजित सिने स्टोरी स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ नुकताच पार पडला आहे. जलसंवाद विभागाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मराठी चित्रपट दिग्दर्शक तुषांत इंगळे, विभाग प्रमुख डॉक्टर मोईज मिन्नन हक, परीक्षक अनुराग कुलकर्णी, पुरस्काराचे प्रायोजक ऑटो ट्रेंडच्या रुपल अनासाने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या स्टाफसह विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मोलाचे योगदान दिले हे विशेष. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला. यावेळी डॉक्टर सुभाष चौधरी यांनी मोलाचे मार्गदर्शन देखील केले. या स्पर्धेत नागरिक गटात संत्रा बर्फी टीमचा टमरेल तर विद्यार्थी गटात गुड न्यूज बाय अँटोनी या लघु चित्रपटाने सिने स्टोरी पुरस्कार पटकावला आहे. विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी दिली. विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेता यावे म्हणून स्पर्धेकरिता समाजोपयोगी विषय देण्यात आले होते.
सोबतच विद्यापीठ हे केवळ पदवी देत नसून नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचे केंद्र देखील आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. इन्वॉल्व हो और समाज के विभिन्न घटक विद्यापीठ से जुड़ पाए, तो ऐसे हमको कार्यक्रम मिलेगा. अभी तो कुछ हो चुके हैं और कुछ शुरू भी है. तो इसके अंतर्गत ये सोच के चलते सर ने ये आग्रह किया कि क्योंकि ये मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट है, आप लोग इस तरह की कोई एक्टिविटी करिए जिसमें कि क्रिएटिवली, फ्रूटफुली, मीनिंगफुली यूथ और पूरा हमारे 4 जिलों का जो यूथ है, स्टूडेंट्स हैं और क्रिएटिव टैलेंट है, तो वो सब उभर के आए इस कंपटीशन के जरिए. तो इसीलिए हमने तो बात ये थी कि कैमरा से सभी के पास में है और फ़ोन के कैमरा से सभी कुछ ना कुछ करते हैं. तो अटेम्प्ट ये था कि वो रील्स बनाना छोड़ करके कोई मीनिंगफुल प्रोडक्शन, कोई क्रिएटिव चीज़ करे. तो हमने वो थीम्स भी उसी तरह से रखी थी, जेंडर इक्वालिटी, पर्यावरण, नेशन बिल्डिंग, इस तरह की थीम्स, कोई मीनिंगफुल प्रोडक्ट सामने आ सके. आणि आम्ही हे सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या म्हणजे आम्ही विद्यार्थी हाच एक माध्यम ठरवलेला, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करायचं आणि विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळेल, त्यांना ट्रेनिंग मिळेल, त्यांना इंटर्नशिप मिळेल. मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी असेल तर त्यांना मीडिया किंवा ह्याच्यासोबत काम करायला लावायचं, ते त्या फील्डवर काम करतील. आणि विद्यार्थ्यांनी एकच काम केलं की हे जे काम करेल त्यांना इंटर्नशिपचं सर्टिफिकेट द्यायचं. त्याच्यामुळे त्यांना सेपरेट इंटर्नशिप करायची गरज नाही. हे सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही करतो आहे की तुम्ही फील्डवर काम करा, तुम्ही ॲक्च्युअल जे आहे असाइनमेंट्स घ्या आणि त्याचा एक अनुभव घ्या त्याचे. आणि या गोष्टीचा मला वाटते बरेच विद्यार्थ्यांना कदाचित फायदा झाला असेल असं मला वाटतं. नाही प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळून अवमान केल्याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज भाजप युवा मोर्चाच्या वतीने विद्यापीठात घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात आले. 1 फेब्रुवारी रोजी कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. हा पुतळा जाळण्यापूर्वी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या दालनात जाऊन राऊत यांच्यासह 15 ते 20 पदाधिकाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. त्यांना बुधवारला जामीन मंजूर झाला. परत आज पुन्हा त्यांच्यावर विद्यापीठ प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कारवाई होत नसल्याने भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी संतापून विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक उधाळून लावली. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून सभागृहात जय श्रीरामचे नारे लावत चांगलाच गोंधळ घातला. यावेळी कुणाल राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजपचे शहर पदाधिकारी विष्णू चांगदे आणि शिवानी दानी यांच्यासह घोषणा करत कार्यकर्ते सभागृहात शिरले. कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी बैठक काही वेळ स्थगित केली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरातमधील मोदघांची जातीत झाला आहे आणि ही जात खुल्या वर्गात येत असल्याचा आरोप करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करीत भाजपने त्यांच्या विरुद्ध कंबर कसली असून आज राज्यभर राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आशिष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नागपूर येथे संविधान चौकात तसेच प्रत्येक जिल्हा तालुका केंद्रावर आज निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी केली. या आंदोलनात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील. काँग्रेसमधून माझा राजीनामा ओबीसीसाठीच्या लढ्यासाठी दिला असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले. राहुल गांधींना ओबीसींचा अपमान केल्याबद्दल ओबीसींची माफी मागण्याची मागणी मी एका पत्राद्वारे केली होती, मात्र मला कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली. राहुल गांधी यांचे निर्लज्ज विधान गुजरातमध्ये सन 2000 मध्ये मोदी यांची मोदघांची ही जात ओबीसीत आणून मोदी यांचा जन्म सामान्य जातीत झाला आहे.
व सोबतच असे बेताल व निर्लज्ज उद्गार काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला असून राहुल गांधी यांचा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी. तर ओबीसी समाजाची खरी चीड त्यांच्या बोलण्यामध्ये दिसली. बोलणं बघा राहुल गांधीचं काय होतं, ते काय बोलत होते, कशा पद्धतीनं ओबीसीचा विरोध करत होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जसा व्यक्ती सहन होत नाही, एखाद्या व्यक्तीच्या मनात भरभरून द्वेष असतो, एखाद्या जशी खुन्नस असतं, म्हणजे आता एखादी बंदूक भेटली का याला AK-47 टाकून मारूनच टाकायचं, इतका राग असतो. तेवढा राग ओबीसीच्या बद्दलचा काल राहुल गांधीच्या बोलण्यामधून होता. आणि त्यामुळे या देशातला 60% ओबीसी समाज काँग्रेस पार्टीला लाथा मारल्याशिवाय राहणार नाही, राहुल गांधीला लाथा मारल्याशिवाय राहणार नाही, असा कालचा व्हिडिओ आपण बघितला आहे. आणि म्हणून हा मोदीजींचा अपमान नाही आहे, समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे. समस्त काँग्रेस पार्टीने केलेल्या या अपमानाचा बदला जनता मतदानातून घेणार आहे. आणि या ठिकाणी या इटालियन परिवारामध्ये जन्म घेतलेला राहुल गांधीला सबक शिकवणार आहे. आता बंटी कुकडे, सुधाकरराव कोळे, तुम्ही काय योजना केली मला माहित नाही सबक शिकवण्याची. ती योजना तुम्ही केलीच असाल. आमच्या महिला तर चप्पल घेऊनच आल्या आहेत, आमच्या बहिणी. खरं तर ह्या चप्पल तर लागेलच, पण संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असा करंट लागणार आहे मोदीजींचा आणि ओबीसी समाजाचा अपमान केला म्हणून. अशी चपराक मिळणार आहे की राहुल गांधी पुन्हा भारत जोडो यात्राही करणार नाही आणि इटलीमध्ये परत गेल्याशिवाय राहणार नाही, हा देश या ठिकाणी दाखवून देणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल, जास्त वेळ घेणार नाही, की हा अपमान आज विसरायचा नाही आहे, या आंदोलनात विसरायचा नाही आहे. इथनं गेला समस्त ओबीसी समाजामध्ये या अपमानाचा बदला घेण्याची आग त्या ठिकाणी तयार करायची आहे. या ठिकाणी आलेले सर्व नेते, आलेले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते एकाहून एक या ठिकाणी तुम्ही क्षमतावान आहात. तुम्ही आपापल्या भागामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी उद्या गाव चलो अभियान तर करायचं आहे, बूथ चलो अभियान तर करायचं आहे. पण या गाव चलो बूथ चलो अभियानामध्ये राहुल गांधीचाही बदला घेण्याचा निर्णय आपापल्या गावामध्ये करायचा आहे. आणि म्हणून मी एकदा पुन्हा ओबीसी आघाडीचं आशिष देशमुख आपले प्रभारी आहेत राज्याचे, त्यांचं संजय गातेजी ओबीसीचे अध्यक्ष, आपले ओबीसीचे सर्व नेते, आमचे अध्यक्ष बंटी कुकडेजी, आमचे अध्यक्ष सुधाकर कोळेजी, आमचे सर्व आमदार यांचं मी या ठिकाणी खऱ्या अर्थाने ही जे आग आहे, ही ओबीसी समाजाचा अपमान करणारी ही आग, ही पुढच्या काळात आपण ही ज्वलंतपणे पेटवावी. ओबीसीचा अपमान करण्याची हिंमत या देशामध्ये कुणाची होणार नाही, या महाराष्ट्रामध्ये कुणाची होणार नाही. आणि कारण नाना पटोलेंनी उत्तर दिलं पाहिजे. नाना पटोलेजी, जरा सांगा तुमच्या राहुल गांधीला की ओबीसी समाजाचा अपमान केल्यानंतर, खरं तर नाना पटोलेकडनं माझी अपेक्षा होती की नाना पटोले, ओबीसीचा अपमान केल्यासंबंधी तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता. तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. कारण तुम्ही स्वतःला ओबीसी मानता, तुम्ही ओबीसी आहात, त्या ठिकाणी ओबीसीचे दाते मानता, ओबीसी करता तुम्ही कळवळ दाखवता. पण तुम्ही कालपासून राजीनामा का दिला नाही? नाना पटोले, तुमच्यात हिंमत असेल तर राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्यासंबंधी, राहुल गांधींनी अपमान केल्यासंबंधी नाना पटोलेंनी राजीनामा दिला पाहिजे का नाही? तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा
8446662542 73877755157.